राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर येते। महायुती सरकारने जाहीर केलेल्या शेतकरी कर्जमाफी योजनेतील अनेक अटी आणि निकष समोर आलेत। महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी आत्ताची सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, आता बघा शेतकऱ्यांचे आता बघा 2 लाख रुपयेपर्यंत आता कर्ज माफ होणार। आता बघा शेतकऱ्यांचा आता सातबारा आता कोरा होणार आहे। म्हणजेच की आता बघा कोणत्या शेतकऱ्याचा सातबारा कोरा होणार, कोणत्या शेतकऱ्यांचं 2 लाख रुपयाचं कर्ज माफ होणार, संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा, व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच बघायचा आहे। शेतकऱ्यासाठी ही सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, राज्याच्या इतिहासात आता पहिल्यांदाच आता बघा मुख्यमंत्र्यांनी 2026 तसेच 27चा अर्थसंकल्प सादर केला असून यामध्ये बघा 18 जिल्ह्यातील थकीत पीक कर्जाला 2 लाख रुपयापर्यंत सरसकट माफ देण्याचा मोठा निर्णय घेतलेला आहे। आणि शेतकरी मित्रांनो बघा, 50% शेतकरी या निर्णयामुळे आनंदी असले तरी सुमारे बघा 93 लाख शेतकरी तांत्रिक नियमामुळे अपात्र ठरवण्याची भीती आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर आणि जालना या जिल्ह्यामध्ये सध्या बँकेच्या बाहेर शेतकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे। शेतकरी मित्रांनो बघा, आता शेतकरी मित्रांनो बघा, कोणते शेतकरी पात्र होणार आहे, कोणते शेतकरी अपात्र होणार आहे, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन जाणून घ्यायला मिळेल। त्याचप्रमाणे आता बघा पात्र शेतकऱ्याची यादी आता जाहीर झालेली आहे। पात्र शेतकऱ्याची यादी तुम्हाला कशा प्रकारे बघायची, संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातूनच जाणून घ्यायला मिळेल। त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा, व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच बघा। आता बघा सरकारने स्पष्ट केले आहे की आता बघा कर्जमाफी केवळ पीक कर्जासाठी मर्यादित असून यामध्ये बघा आता ट्रॅक्टर किंवा वीजसाठी घेतलेले मुदत कर्जाला ही योजना लागू नाही। म्हणजेच की बघा बीड आणि धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी हे लक्षात घेणे गरजेचे आहे की जर तुमचं कर्ज पिकाच्या देखभालीसाठी घेतलं नसेल तर तुम्हाला या 2 लाख रुपयाच्या माफीचा फायदा मिळणार नाही। बँकेतील अधिकाऱ्यांनी स्वतःहून नावे बदलू शकत नसल्यामुळे केवळ पात्र शेतकऱ्यांचा सातबारा आता कोरा होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, स्वतः सरकारनं सांगितलेलं आहे, जर तुम्ही बघा विहिरीसाठी कर्ज घेतलेले असेल, त्याचप्रमाणे बघा ट्रॅक्टर घेण्यासाठी कर्ज घेतलेले असेल, त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, तुम्ही इतर कामासाठी कर्ज घेतले असेल पण ते माफ होणार नाही। पण तुम्ही पिकाच्या देखभालीसाठी कर्ज घेतला असेल तर ते सुद्धा शेतकऱ्यांचं माफ होणार आहे। जर बघा तुम्ही पिकाच्या देखभालीसाठी कर्ज घेतलेले नसेल तर ते कर्ज माफ होणार नाही। बघा आता तुम्हाला पात्र शेतकऱ्याची यादी सुद्धा आता सांगतो। बघा शेतकरी मित्रांनो, तुमचं खातं कॅश, क्रेडिट किंवा सीसी अकाउंट असेल तरच तुम्हाला या कर्जमाफीचा लाभ घेता येईल। त्याचप्रमाणे बघा पीक कर्ज म्हणजेच की कापूस, ऊस किंवा ज्वारी ऊसासारख्या पिकासाठी बँकेनं दिलेली रक्कम असते। आता बघा लातूर आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपल्या पासबुकवर कर्जाचे प्रकार तपासून घेणे आवश्यक आहे। मुदत कर्जाचा हप्ता थकलेला असेल तर ते या योजनात बसत नसल्यामुळे अशा शेतकऱ्यांनी आकारणे गोंधळून जाऊ नये, कारण ही योजना केवळ पीक उत्पादकांसाठी आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो, आता बघा या योजनेसाठी सरकारने 30 सप्टेंबर 2025 ही कट ऑफ तारीख ठरवली असून त्या दिवशी तुमचे कर्ज थकबाकीमध्ये असणे अनिवार्य आहे। यासाठी तुमचं कर्ज बघा 30 सप्टेंबर 2024 पूर्वी घेतलेले असावे। त्याचप्रमाणे जेणेकरून 1 वर्ष पूर्ण झाल्यावर ते थकीत उरले जाईल। आणि हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी बघा 1 ऑक्टोबर 2024 नंतर कर्ज उचललेले आहे त्यांना या 2 लाख रुपयाचा कर्जमाफीचा फायदा तांत्रिक कारणास्तव मिळणार नाही, असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे आता शेतकरी मित्रांनो बघा, आता या कडक नियमामुळे बघा अनेक शेतकऱ्यावर आता रडण्याची वेळ आली आहे, कारण अर्थसंकल्पातील अटी खूपच बघा जाचक आलेल्या आहे। आणि बघा नांदेड आणि अहमदनगर जिल्ह्यातील बँकेमध्ये स्पॉटवेअरद्वारे आपोआप पात्र लाभांची निवड केली जात आहे। जर तुम्ही 1 ऑक्टोबर 2024 नंतर नवीन फ्रेश कर्ज घेतलं असेल तर तुम्हाला या 2 लाख बघा आता तुम्हाला या 2 लाखाच्या माफीचं बसणार नाही। मात्र अशा शेतकऱ्यांसाठी सरकारने एक मोठा स्पेशल म्हणजे की रक्कम राखून ठेवलेली आहे, ज्यांची घोषणा अर्थसंकल्पानंतर झाली आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, ज्या प्रामाणिक शेतकऱ्यांचे आपले पीक कर्ज वेळेवर आणि मुदतीवर भरलं आहे त्यांना सरकारने 50,000 रुपयाचे प्रोत्साहन म्हणून अनुदान जाहीर केलेले आहे। आता बघा बुलढाणा आणि अकोला जिल्ह्यातील ज्या शेतकऱ्यांनी 1 ऑक्टोबर 2024 नंतर कर्ज घेतलंय ते वर्षभरात आत परत केलं, त्यांना 2 लाखाची माफ मिळणार नसली तरी त्यांच्या बँक खात्यात 50,000 रुपयाचे बक्षीस म्हणून जमा केले जाणार आहे। बघा शेतकऱ्यासाठी
ही सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, यामुळे बघा नियमित कर्ज भरणाऱ्याला मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. त्याचप्रमाणे आता सर्वप्रथम बघा काही शेतकऱ्यांनी 30 सप्टेंबर 2025 रोजी कर्ज थकीत असूनही त्यानंतर ते बँकेत जमा केले असले तरीही त्यांना काळजी करण्याची गरज नाही. आता बघा वाशिम आणि अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी हे लक्षात ठेवावे, की आता 30 सप्टेंबर ही निर्णय तारीख आहे आणि त्या दिवशी तुमचं खातं ओव्हरव्ह्यू बघा असेल तर त्यानंतर तुम्हाला पैसे भरले असतील तरी कर्जमाफीची रक्कम तुमच्या खात्यात पुन्हा जमा होईल. त्यामुळे आता थकीत कर्जाच्या तारखेनुसार तुम्ही पात्र ठरू शकता. आता राज्यातील 18 जिल्ह्यामधील या प्रक्रियेला सध्या यादी पडताळणीवर राबवली जात असून यामध्ये यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील समावेश आहे. या जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सातबारा उताऱ्यांची आता पडताळणी समितीमार्फत सुरू आहे. ज्यांचे बघा कर्ज 5-10 वर्षापासून जुने आहे आणि जे दरवर्षी बघा नेतीकरण करतात त्यांना या योजनातील सामावून घेण्याचा संकेत देण्यात आलेला आहे. मात्र नवीन कर्ज घेण्यासाठी 2 लाखाची थकबाकी माफ लागणार आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, ज्या शेतकऱ्यांचे बघा बऱ्याच दिवसापासून ज्या शेतकऱ्यांनी कर्ज फेडलेले नसेल, आता प्रत्येक बँकेत शाखून केवळ मोजक्या शेतकरी या निकषात बसत असल्याचे वास्तव समोर आल्याने अनेक शेतकरी नाराज आहे. आता नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपले पासबुक तपासून हे निश्चित करावे की त्यांचे कर्ज तांत्रिक दृष्टिकोन थकीत होतं का? जर तुम्ही वेळेवर कर्ज भरलं असेल तर ₹50 प्रोत्साहन मिळणार. परंतु जर तुमची तारीख आणि थकबाकी मॅच होत नसेल तर तुम्हाला कोणत्याही योजनांचा लाभ मिळणार नाही. बघा अशा परिस्थितीत दुर्गम भागातील गडचिरोली आणि गोंदिया यासारख्या जिल्ह्यामध्ये या योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी विशेष शिबिर आयोजित केली जाणार आहे. अहिल्यादेवी होळकर कर्जमाफ योजनेअंतर्गत 2 लाख रुपयाचं कर्जमाफ होण्यासाठी आधार प्रमाणीकरण करणे अत्यंत आवश्यक आहे. ज्या शेतकऱ्यांनी आता गेल्या 2-3 वर्षापासून कर्ज काढून ठेवले आहे आणि ₹1 सुद्धा भरलेले नाही, त्यांना सातबारा या योजनेपासून पूर्णपणे कोरा होणार आहे. आता सर्वात महत्त्वाचं शेतकरी मित्रांनो, उर्वरित 18 जिल्ह्याची यादीत धुळे आणि नंदुरबार जिल्ह्याचा समावेश असून तेथील अल्पधारीण शेतकऱ्यांसाठी माहिती अद्याप करण्याचे काम सुरू आहे. 3% व्याजाची सवलत घेणाऱ्या नियमित शेतकऱ्यांना ₹50,000 अनुदानासाठी आपला अर्ज सेवा केंद्रात सादर करावेत. बघा, मुदत कर्जाचा हप्ता थकलेल्या शेतकऱ्यांनी 2 लाखाच्या आशेवर न राहता आपला हप्ता भरावेत. कारण त्यांनी ही योजना लागू नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट बजावलेले आहे. त्याचप्रमाणे शेवटी आता बघा शेतकरी मित्रांनो, आता पालघरसह सर्व 18 जिल्ह्यामधील पात्र शेतकऱ्यांची अधिकृत यादी लवकरच आता ग्रामपंचायतमध्ये प्रसिद्ध केली जाईल आणि नियमित कर्ज भरणाऱ्या 50,000 आणि थकबाकीदारांना 2 लाख रुपये देऊन बळीराजाला बक्षीस म्हणजेच सक्षम करण्यात हा सहकार्य मोठा प्रयत्न आहे. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या कर्जाची तारीख आणि प्रकार तपासून या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा आणि शेतकरी मित्रांनो, अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.